नमस्कार, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा आजच झालेला पेपर गणित बीजगणित भाग 1 मराठी माध्यम नॉन सेमीच्या मुलांचा पेपर आपण या ठिकाणी बोर्डाचा पेपर आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला या पेपरमध्ये किती मार्क्स मिळतील, आपला पेपर कसा होता हे कळणार आहे। 13 मार्च 2024 रोजी म्हणजेच आजच झालेला हा पेपर मी आपल्यासमोर सादर करत आहे। यासारखे इतर विषयांचे पेपर्स आपल्याला हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा SSC बोर्ड एक्झामची। त्यामध्ये आपल्याला चालू वर्ष शैक्षणिक वर्षाच्या आणि मागील वर्षाच्या सुद्धा बोर्डाच्या प्रश्नपत्रिका याच पद्धतीने सहज अभ्यासायला मिळतील। तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल। इयत्ता 10वी गणित भाग 1 काही महत्त्वपूर्ण सूचना पहा। चाळीस गुणांचा आपला हा पेपर आहे आणि हा सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाची वेळही दिली जाणार आहे। प्रश्न पहिला 4 गुणांसाठी। ए, योग्य पर्याय निवडा। kx वर्ग वजा 7x अधिक 12 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ 3 आहे, तर k बरोबर पहिला पर्याय 1 असेल। त्यानंतर दुसरं, x अधिक 2y बरोबर 4 चा आलेख काढण्यासाठी y बरोबर 1 असताना x ची किंमत किती? ती आहे B2। दिलेल्या अंकगणिती श्रेणीचे T7 बरोबर 4 व D बरोबर वजा 4, तर A बरोबर 28। त्यानंतर पुढचं, GSTIN मध्ये एकूण टिंबटिंब अंकाक्षरे असतात, C बरोबर 15। त्यानंतर B भाग बघा। खालील उपप्रश्न सोडवा 4 गुणांसाठी। 1, जर 17x अधिक 15y बरोबर 11 आणि 15x अधिक 17y बरोबर 21, तर x वजा y ची किंमत काढा। दुसरं, TN बरोबर 3n वजा 2 या क्रमिकेचे पहिले पद काढा। तिसरं, 100 रुपये दर्शनी किमतीच्या शेअरचा बाजारभाव 150 रुपये आहे। जर दलालीचा दर 2% असेल तर एका शेअरच्या दलालीची रक्कम काढा। चौथं, 2, 3, 5 या अंकांची पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या तयार करण्याचा नमुना अवकाश लिहा। त्यानंतर प्रश्न दुसरा 4 गुणांसाठी। 1, जर 02 ही 2x अधिक 3y बरोबर k या समीकरणाची उकल असेल तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। बघा, या ठिकाणी कृती पूर्ण करून दाखवलेली या पद्धतीने संख्या त्या ठिकाणी टाकायच्या आहेत। x बरोबर 0, y बरोबर y, 2 गुणिले 0 आणि k बरोबर वजा 6। तर y बरोबर 2 लिहायचे। या ठिकाणी y बरोबर y न लिहिता 2 लिहा। पुढचं, आणि ते जर लिहिलं असेल आपण तर आपल्याला त्या प्रश्नाचे पूर्ण गुण मिळतील। 2, जर 2 अधिक 5 ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत तर वर्ग समीकरण तयार करण्यासाठी खालील कृती करा। बघा ती कृती, त्यांची उत्तर पण पहा। 2 अधिक 5 x अधिक 2 x वर्ग वजा 7 x अधिक 10 बरोबर 0।
त्यानंतर पुढचं उदाहरण, 2 नाणी एकाच वेळी फेकणे या प्रयोगाचा नमुना अवकाश व घटना ए व बी संच स्वरूपात लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. घटना ए, कमीत कमी एक छाप मिळणे. घटना बी, एकही छाप न मिळणे. बघा कृती या पद्धतीने पूर्ण करायची आहे. यस बरोबर एच एच, नंतर टी टी, ए बरोबर एच एच, बी बरोबर टी टी. या पद्धतीने कृती पूर्ण केली तर आपल्याला 2 गुण मिळतील. बी भाग 8 गुणांसाठी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. पहिलं, चौकोन ABCD आयत आहे. आकृतीत दिलेल्या माहितीचा उपयोग करून AX अधिक BY बरोबर C या स्वरूपात एक सामायिक समीकरण तयार करा. दुसरं, खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. तीन, खालील अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढा. 4, योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला असता तो पत्ता चित्रयुक्त असणे या घटनेची संभाव्यता काढा. 5, खालील सारणीत एका सॉफ्टवेअर कंपनीतील दैनंदिन कामाचे तास व तेवढा वेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिली आहे. त्यावरून वरच्या वर्गमर्यादेपेक्षा कमी संचित वारंवारिता वितरित सारणी तयार करा. बघा ती सारणी या पद्धतीने तयार करायची आहे. प्रश्न तिसरा 3 गुणांसाठी एक कृती पूर्ण करा. खालील वारंवारिता वितरण सारणीत एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्या वाहनांची संख्या आणि वाहनांमध्ये भरलेले पेट्रोल यांची माहिती दिली आहे. त्यावरून वाहनात भरलेल्या पेट्रोलच्या आकारमानाचे बहुलक काढण्याची कृती पूर्ण करा. बघा ती कृती या पद्धतीने दिलेली आहे. ती आपल्याला पूर्ण करायची आहे. या ठिकाणी बहुलक बरोबर 3.5, या ठिकाणी 3, पुढचा प्रश्न, खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची GST करासह एकूण किंमत 2,360 रुपये आहे. GSTचा दर 18% आहे. तर त्या कारची करपात्र किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. बघा ती कृती. त्यानंतर बी भाग, खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा 6 गुणांसाठी. वर्ग समीकरण सोडवायचे. त्यानंतर एक सामायिक समीकरण सोडवा. तिसरा आहे 10 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर्स 25 रुपये बाजारभावाने विकत घेतले. त्यावर कंपनीने 30% लाभांश घोषित केला. तर एकूण गुंतवणूक किती, लाभांश किती आणि त्याचा परतावा किती. चौथं, एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा. खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा.
1 8 गुणांसाठी 1 टाकी 2 नळाच्या सहाय्याने 6 तासात पूर्ण भरते. ती टाकी भरण्यास लहान नळाला मोठ्या नळापेक्षा 5 तास जास्त लागतात. तर प्रत्येक नळाने ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल? दुसरं, एका परीक्षेच्या निकालाच्या टक्केवारीचे वर्ग आणि त्या वर्गात असणारी विद्यार्थी संख्या खालील सारणीत दिलेली आहे. या सारणीवरून आयतालेख न काढता वारंवारता बहुभुज काढा. तिसरं, कविताने एका महिला बचत गटाच्या महिन्याच्या पहिल्या दिवशी 20 रुपये, दुसऱ्या दिवशी 40 रुपये, तिसऱ्या दिवशी 60 रुपये अशा प्रकारे पैसे गुंतवल्यास तिची फेब्रुवारी 2020 या महिन्याची एकूण बचत किती? प्रश्न 5 3 गुणांसाठी खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. 1 शाळेच्या प्रशासनाने एका वर्षी विविध खेळावर खर्च केलेली रक्कम वृत्तालेखात दाखविली आहे. जर फुटबॉलवर खर्च केलेली रक्कम 9,000 रुपये असेल तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा ती आकृती. प्रश्न आहेत, खेळावर एकूण किती रक्कम खर्च केली? सगळ्यांची बेरीज करायची आहे. क्रिकेटवर किती रक्कम खर्च केली? ती आहे 160°. त्यानंतर x अधिक y बरोबर 4 या समीकरणाचा आलेख काढा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ए रेषेने x व y अंशाशी तयार केलेल्या त्रिकोणाचा बाजूवरून प्रकार लिहा. बी त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. अशा प्रकारे मुलांनो आज आपण इयत्ता 12वीचा गणित भाग 1 बीजगणिताचा पेपर आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. यामुळे आपल्याला किती मार्क्स मिळतील हे नक्कीच कळलं असेल. यासारखा सेमीचाही पेपर आपल्याला हवा असेल, इंग्लिश मिडियमच्या मुलांचा इंग्लिशमधून हाच गणिताचा पेपर, तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिस्ट ओपन करा, प्लेलिस्ट. थँक्यू.